मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकाच विमानातून प्रवास। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या उपस्थितीने चर्चा। तिन्ही नेत्यांचा मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास। पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात उद्या सकाळी 11 वाजता भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन बिल पुन्हा सादर होणार असल्याच्या चर्चा। डिलिमिटेशन विरोधात आमचे 8 खासदार मतदान करतील। डिलिमिटेशन करू नका हे सांगण्यासाठी उद्याची मोदींची भेट। रोहित पवारांचं विधान, डिलिमिटेशनवर हमी मिळाल्यास चर्चेला हरकत नाही। शशिकांत शिंदेंचं भाष्य। राज ठाकरे यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी। माणगावहून स्वतः गाडी चालवत राज ठाकरे यांच्याकडून रस्ते कामाचा आढावा। कंत्राटदार अधिकाऱ्यांना रस्ते कामावरून सुनावलं। बारामतीमध्ये पुन्हा विमान दुर्घटना। कारवार एव्हिएशन एजन्सीचं प्रशिक्षण विमान कोसळलं। टेक ऑफ करताना विमान रनवेवर घसरलं। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं। दिंडोरी, सुरगाणा, निफाड, त्र्यंबकेश्वरमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। अनेक घरांना तडे गेल्याची माहिती। गोसेखुर्द धरणाचे 11 दरवाजे अर्धा मीटरने उघडले। धरणातून 49,405 क्युसेक्न पाण्याचा विसर्ग। वैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला। दगड आणि चप्पल फेकल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप। हल्लेखोरांना शोधून कारवाई करण्याची मागणी। सौदी